ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेऊन आता मोठा बदल घडणार आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3 आणि 4 वर लांबी वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने हे काम सुरू झाले असून येत्या 31 डिसेंबरपासून या तीनही प्लॅटफॉर्म्सवर 15 डब्यांची लोकल थांबणार आहे। खासदार म्हस्के यांनी सोमवारी ठाणे स्थानकाचा पाहणी दौरा केला आणि विविध विकासकामांचा आढावा घेतला। प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वर स्वयंचलित जिने, एस्कलेटर बसविण्याचे काम, तसेच पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साठू नये म्हणून मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे। खासदार म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। 3 अतिरिक्त डब्यांमुळे ठाणेकरांना अधिक सुखदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। ठाणे स्थानक नव्या सोयींनी सज्ज होण्यासाठी तयार आहे। 31 डिसेंबरपासून ठाणे स्थानकावर नवा अध्याय, मोठं स्थानक, मोठी सोय आणि ठाणेकरांसाठी सुखद प्रवास। गेले कित्येक वर्षापासूनची मागणी होती की ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे लोकल ज्या 12 डब्याच्या आहेत त्या 15 डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत। या दृष्टीने मी खासदार झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर 2, प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची 12 डब्यांच्या ठिकाणी 15 डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। प्लॅटफॉर्म नंबर 3 वर एक मंदिराची अडचण, छोटं मंदिर आहे, त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती, त्यामुळे ते काम थांबलं होतं। त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते मंदिर आहे, ते छोटंसं मंदिर आहे, ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची काय लांबी वाढणार आहे ती वाढूया, कारण दिवसेंदिवस प्रवासी वाढतायत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू, अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। शेवटी लोकांची सुविधा महत्त्वाची आहे, त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे ते थोडं संथ गतीने सुरू आहे। 3 दिवसानंतर जे काय फुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल। पावसामुळे प्रचंड पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वेचे काही नियम आहेत, काही काम करता येत नाही, परंतु पाऊस गेलेला आहे, त्याही एक्सिलेटरचं काम सुरू होईल। त्याचबरोबर 7 आणि 8 नंबर प्लॅटफॉर्मवरचं एक एक्सिलेटर आहे, 9 आणि 10 नंबरचं जे एक्सिलेटर आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय। 4 एक्सिलेटर आम्ही खासदारकी आल्यानंतर ही सुरू झालेली आहेत आणि लोकांच्या सेवेत आलेले आहेत। आपण पाहताय त्या ठिकाणी जो काय आराम कक्ष आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीत, कॅन्टीन चांगल्या पद्धतीत केलेली आहे, बाथरूमची अवस्था सुद्धा चांगली आहे। यापूर्वी बाथरूमच नव्हती, परंतु अर्थात काही वेळा त्या ठिकाणी दुर्गंधी होत असते। रेल्वे प्रशासनाने डीमार्टला 2 बाथरूम दिलेली आहेत, डीमार्टने आतापर्यंत काही काम सुरू केलेलं नाहीये, त्याचा सुद्धा पाठपुरावा करतोय। आजच आम्ही तशा पद्धतीत अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। डीमार्ट जर काम करत नसेल तर ते काम रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या एजन्सीला कडनं करून घ्यावं, हे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय। आम्ही म्हणत नाही की 100% आम्ही प्रवासी समाधानकारक सुविधा देत आहोत, परंतु यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण पाहताय शेड नव्हते प्लॅटफॉर्मवरती, शेडची कामं सुरू झालेली आहेत, शेड बसलेली आहेत चांगल्या पद्धतीने पावसापासून संरक्षण करण्याकरता सर्व प्लॅटफॉर्मवरती शेड त्या ठिकाणी सुरू आहेत। आपण या स्टेशनची पाहणी करावी, पूर्वीचं स्टेशन आणि आताचं स्टेशन यामध्ये तुम्हाला बदल नक्कीच दिसेल। नवीन इमारतीचं देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे, पार्किंग असणार आहे, कशा प्रकारे पार्किंग असणार आणि खोल्या कशा असणार, लोकांना फायदेशीर राहील आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देतील अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। तर मुंब्रा अपघाता प्रकरणात पाहिलं गेलं तर सीएसटीला मोठं आंदोलन छेडलं होतं, त्यामध्ये 5 पैकी 2 जणांचा मृत्यू झाला। ठाण्यात देखील अनेक घटना घडल्या, तसं फक्त अजून गुन्हा दाखल केला नाही, कारवाई झालेली नाही। बघा, त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निर्णय रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर लावावा आणि याला जबाबदार कोण याची हे निश्चित करावं आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा पुढे घटना घडणार नाही। आम्ही पुन्हा रेल्वेकडून जे काही शुल्क जे आहे त्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत
आणि मला वाटतं लवकरच ते काम मार्गी लागेल. तर ती मुलुंड आणि याच्या ठाण्याच्या काही दरम्यान कोर्ट आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टी अडकलेल्या आहेत, पण लवकरच हे काम मार्गी लागेल. आणि आपण पाहताय महानगरपालिकेकडनं जे इन्फ्रा निर्माण करायचं आहे ते आपण ते पूर्णपणे त्या ठिकाणी करतोय. काही घरं शिफ्ट करायचे त्या संदर्भात पण लवकरच निर्णय घेण्यात येईल. मुलुंड आणि ठाण्याच्या मधलं स्थानक असणार आहे ते कधीपर्यंत लोकांना त्या ठिकाणी प्रवास करतो? कायदेशीर काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, रेल्वेच्या काही अडचणी त्या लवकरच दूर होतील आणि जवळजवळ महानगरपालिकेकडून जे काम करायचं आहे ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे. सर, गेल्या काही दिवसापासून इन्कमिंग सुरू आहे. भाजपचे मधले दीपेश म्हात्रे ते देखील आता भाजपमध्ये प्रवेश केला. ते म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावरती गेलोय, मात्र विकास म्हात्रे म्हणतात की कुठेही विकास होत नव्हता म्हणून मला इथं उभे केला. इनकमिंग आणि युतीमध्येच रस्सीखेच सुरू झालेली आहे. प्लॅटफॉर्मला शेड निर्माण करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मला कदाचित प्रत्येक जण सुरक्षित शेड पाहत असतील आणि त्याच्याकरता आमच्या वेगवेगळ्या पक्षात येत असतील. शेडसाठी जात आहेत सगळे. शेडसाठी शेवटी सहारा आणि विकास हा फार महत्वाचा आहे. विकास म्हात्रे हे कालच आमच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता काय त्यांचं नाव दीपेश म्हात्रे यांचं कारण मला माहिती नाही, पण विकास म्हात्रे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला विकास पाहिजे, याकरता मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आज पण खूप प्रवेश आहे. खऱ्या अर्थाने कोणाचा प्लॅटफॉर्म मजबूत असणार आहे, त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये या प्लॅटफॉर्मवरती उडी मारायला सुरुवात केली. शेवटी लोक ठरवतील आणि तुम्हाला दिसेल ठाण्यात कोणाचा प्लॅटफॉर्म मजबूत आहे. नक्कीच सर, पाहिलं तर नरेश, सुरेश, परेश अशा प्रकारचं एक व्हायरल होतंय देशपांडेंचं. संदीप देशपांडेचा टी शर्ट व्हायरल होतं. नरेश, सुरेश, परेश या सर्वांनी चड्डीत राहायचं असं देखील व्हायरल होतं. नाही, मी काही पाहिलं नाही, पण ते कोणासंदर्भात बोलले, कोणासंदर्भात बोलले? नरेश, सुरेश, परेश. सुरेश परेश म्हणजे काय, नक्की काय? गुजराती बांधवांबद्दल बोललेत का, आणखी कोणाबद्दल बोललेत का? मी काही पाहिलं नाही. मी पाहिल्यानंतर मी नक्की सांगेन कोणी कशात राहायचं ते. एकीकडे जे आहेत उद्धव ठाकरे पक्षातले नेते जे आहेत, कार्यकर्ते असतील, इतर पक्षांमध्ये प्रवेश करतायत, तर दुसरीकडे आता बदलापूर कुळगाव मध्ये त्यांच्या नगराध्यक्षासाठी एका महिलेने अर्ज केलाय. जवळजवळ तिकीट देखील त्यांचं निश्चित झालेलं आहे. मातोश्रीवरती देखील बैठक सुरू आहे. तर त्यांचा उमेदवार तर असणार ना. कुठल्या महिलांनी अर्ज केला? नाव काय महिलांसाठी राखीव आहे ते, महिलाच अर्ज करणार, आणखी कोण करणार? बदलापूर नगराध्यक्ष. ठाणे स्टेशन परिसरामध्ये रिक्षावाल्यांचा नेहमीच प्रवाशांना त्रास होता. आता जसं तुम्ही म्हणाला की प्रवाशांच्या सुविधेसाठी तुम्ही जे सगळं आम्ही RTO कडे आणि ट्रॅफिक पोलीस स्टेशनकडे नक्कीच त्याची तक्रार करू की अशा लोकांना जर नागरिकांना छळत असतील तर RTO आणि ट्रॅफिक पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला मुंबईमध्ये. काय वाटतं, महाविकास आघाडीमध्ये आघाडीमध्ये बिघाड दिसतो? बिहार निवडणुकीपर्यंत कदाचित असं बोलत असतील आणि नंतर पुन्हा ते महाआघाडीत येतील. परंतु मनसेने जे आहेत त्यांच्याबरोबर युती केल्यामुळे काँग्रेस कुठेतरी नाराज असं देखील चर्चा सुरू आहे मुंबईमध्ये. आता काँग्रेस त्याचं उत्तर देईल ना. काँग्रेसचा प्रवक्ता मी नाहीये, त्याच्यामुळे कदाचित काँग्रेस बिहार निवडणुकीपर्यंत मुद्दाम अशा पद्धतीने बोलत असतील. शेवटी ते आघाडी म्हणून युती करणार आहेत. रोज प्रेस कॉन्फरन्सला एकत्र बसतायत, मांडीला मांडी लावून बसतायत. बिहार निवडणुकीमध्ये याचा परिणाम होऊ नये म्हणून काँग्रेस अशा पद्धतीचे वक्तव्य करते. कारण आतापर्यंत काँग्रेसनी देशातील नागरिकांना फसवलेलं आहे. आता सुद्धा बिहार निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाला की दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली महाविकास आघाडी जाहीर करते. राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर सुरक्षा अचानक वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक लोक तर्कवितर्क काढलं जातं. वडेट्टीवार म्हणतात कुठे सत्ताधाऱ्यांना भीती वाटते म्हणून कुठेतरी आता हे नाही, मला नाही, सुरक्षेचा विषय असेल, मला काही या संदर्भात कल्पना नाही.